आमच्या राणी सारख्यांचं औषध संपलेलं ती आणायचं जायचं होतं कार्द गेला म्हणतानाच लवकर उठून सगळं आई साहेबांचं पहिला आवरून घेतलं बघा. मी जे पटापटा आवरून लागलंच नाश्त्याची बी जुळणा करून घेतली आणि आमच्या राणी सारख्यांचा हात दुखालता म्हणून म्हटलं नाश्ता आपणच चावरून घ्यायचा आज. आणि कसं आहे माहितीये का, आईच्या खुशीत जोपर्यंत झोपायला मिळते की नाही तोपर्यंतच आयुष्य सुंदर वाटते मित्रांनो. ज्या दिवशी जबाबदारीचं पांघरून अंगावर पडेल की नाही त्या दिवशीपासून सुखाची झोपी विसरूनच जायची. घरातली सगळे कामावरून प्यायचं पाणी संपलेलं ते पण आणून ठेवलो, कारण परत उन्हात जाऊन आलं की लय वैताग येतोय काम कराय. आमचा रावल्यास तर मस्तपैकी आवरून बसलो आणि उन्हाचा त्रास व्हायला म्हणताना गॉगल टोपी बी घातलो. संघ संघ जाताना आई साहेबांचे रिपोर्ट बी घ्यायचे होते ते घेतलं आणि आमच्या आई साहेबांचा आशीर्वाद घेऊन घरातनं बाहेर पडलो बघा. कामावरून निघाला की नाही आम्हाला लय वेळ झाला, त्यामुळे ऊन तर भरपूर चालतेलं. आईसाठी असल्या लाख अडचणींना तोंड द्यायला लागेल तर भावना पण मागे हटणार नाही, लक्षात ठेवा. कसं आहे माहितीये का, दवाखान्यात नंबर लय असते त्यामुळे नॉनस्टॉप ऑटो वगैरे टाकून आम्ही बिन कुठं थांबता की नाही डायरेक्ट नदी नाकाला पोहोचलो. तर बघायला मिळालेलं नदीवरला रस्ता करायला चालू आहे. जाऊ दे म्हटलं आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं लांबनं दर्शन घेतलं आणि बोलत बोलत मी आणि रावले आपलं निवांत निघालो बघा रस्त्याने. बघता आम्ही शरदवाडा पण पास केलो आणि ऐकू मिल जवळ आलो. गार पाण्याचा लांबनच की आनंद घेत आम्ही पोहोचलो बघा कारत घ्या. इकडं आलं की नाही भावनो खेडेगाव असल्यामुळे एवढं भारी वाटतं की नाही काय विषय नाही, कारण खरी संस्कृती जपून ठेवली ती आपली खेडेगावातच आहे. आल्या आल्या पहिल्या चौकात आपल्या छत्रपतींचं दर्शन झालं. आणि मित्रांनो कसं आहे माहितीये का, दवाखान्यात गर्दी लय असते त्यामुळे व्हिडिओ करणं तिथे शक्य होत नाही. पण आपल्या पज्जा भावानं नंबर लावल्यामुळे की नाही असा भारत म्हणजे आपल्या आई साहेबांचं औषध घेऊन परत निघालो बघा घराकडे. एक लेस वाढलेला आणि आम्हाला बी घरात जाऊन कामावर होती त्यामुळे बिन थांबता डायरेक्ट आम्ही घरात आलो तरी बारकी फॅन आपल्याला भेटायला आलेली बघा. ह्यो छोटासा फॅन किनी सायकल घेऊन आपलं घर उडकत मला भेटायला आलेला आणि ह्या भावाने किनी त्याला आपल्या घरात घेऊन आला बघा. त्यांचं वय जरी लहान असलं की नाही मित्रांनो प्रेमाच्या भावना आपल्यासाठी खूप मोठ्या आहेत बरं का.